हरिओम. मुखम सौमित्र वत्सला. सौमित्र म्हणजे लक्ष्मण, सुमित्रेचा पुत्र. 15 दिवसापूर्वी आपण सुमित्रा कशी आहे बघितलं. किती लक्षात आहे माझ्या माहित नाही, पण माझी अनुचिताला नाही म्हणण्याची शक्ती, मध्ये माझं स्वतःच असो की दुसऱ्याच असो, ती नाही म्हणण्याची शक्ती म्हणजे सुमित्रा. स्निग्धता म्हणजे सुमित्रा, आणि मुख्य म्हणजे त्याग वृत्ती माझी. तेन त्यक्तेन भुंजिता ही वृत्ती म्हणजे सुमित्रा. आणि ह्या वृत्तीचा पुत्र म्हणजे ह्या वृत्तीचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे सौमित्र म्हणजे लक्ष्मण. लक्ष्मणाचं चरित्र आम्ही जेव्हा रामायणाची चित्रपट किंवा सिरियल बघताना बघतो तेव्हा आम्हाला कायम ते दुय्यम वाटतं. रामाच्या मंदिरामध्ये सुद्धा राम लक्ष्मण सीता तिघही उभे असतात, पण आम्ही किती जण लक्ष्मणाच्या चेहऱ्याकडे बघून प्रार्थना करतो. आधी आम्ही रामाच्या चेहऱ्याकडे बघतो की नाही हाच प्रश्न आहे, पण समजा आम्ही बघितलं तर मॅक्झिमम रामाच्या चेहऱ्याकडे बघून, कारण आम्हाला रामाकडून काहीतरी मागायचं असतं. राम हा महाप्रभू म्हणून आम्ही त्याच्याकडे मागण्याने त्याच्या तोंडाकडे बघतो. मॅक्झिमम जाता जाता सीतामाईकडे बघितलं तर ठीक आहे, नाही बघितलं तरी चालेल, बिचारी ही नदी रावणाने पळवून नेली, रामाने आणली, अग्निकाष्ट भक्षण करावं लागलं, असं काय 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 हाल झाले बिचारीचे. प्रॉब्लेम आमचा राम बरा. लक्ष्मणाकडे आम्ही किती जण त्या चेहऱ्याकडे बघतो, कारण आम्हाला मनापासून असं वाटतं की लक्ष्मण, राम आणि सीता एकत्र उभे असले तरी राम प्रमुख. पण आमच्या एक लक्षात येत नाही की ह्या तीनही मूर्ती एकत्रच असतात, एकत्रच, एकमेकांशिवाय एकमेकांना मूर्तताच नाही. अमूर्त स्वरूपामध्येही एकरूपच आहेत, एकत्रच आहेत. आणि जेव्हा हे मूर्त होतात तेव्हा ह्या मूर्ती सदैव एकत्रच असतात. मूर्ती म्हणजे प्रत्यक्षता. ह्या तिघांची प्रत्यक्षता आहे ती एकरूप आहे, एकत्र आहे, एकत्र आहे. ह्यांची मूर्तता, ह्यांची प्रत्यक्षता ही एकत्र आहे. आम्ही म्हणून माझ्यावर रामाने कृपा करावी, लक्ष्मणाने नाही केली तरी चालेल, होणार नाही. राम आणि लक्ष्मणाने दोघांनी केली बस झाली. सीतामाई नको, चालणार नाही. राम आणि सीता हवेत, लक्ष्मण नको, चालणार नाही. तर लक्ष्मण आणि सीता हवी पण राम नको, चालणार नाही. कारण बाबू आम्ही नक्की कोणाविषयी मंत्र म्हणायचं, आम्ही तर रामरक्षच म्हणतो, बरोबर आहे, चूक काहीच नाही. रामाच्या मंदिरामध्ये ज्या अर्थी रामाला मधोमध उभा केलेला आहे आणि तो मधोमध आहेच, परंतु मला सांगा एक साधी गोष्ट आहे, तुमचं शरीर त्याला 2 हात आहेत, 2 पाय आहेत. तुम्ही म्हणा मी माझ्या फक्त एका बाजूच्या हातापायाची काळजी घेईन, दुसऱ्या बाजूच्या हातापायाची काळजी घेणार नाही, चालेल का? दुर्दैवाने ज्यांना पॅरालायसिस होतं त्यांना समजतं की एक बाजू नसली तर काय बिघडतं, सगळंच बिघडतं. काही एखाद्याने म्हटलं की माझ्या दोन्ही हातापाय काय करायचे आहेत, माझं तोंड आहे खाण्यापुरतं, शू करण्याची जागा ठीक आहे, मधला भाग ठीक आहे, बस मला दोन्ही हात दोन्ही पाय नको. काय परिस्थितीला मला सांगा, पळून राहावं लागेल बिछाण्यामध्ये. माझ्या स्वतः शरीराकडे बघतो असं मला लक्षात येईल की हा ज्याला मी बायोलॅटरल सिमेट्री म्हणतो, म्हणजे दोन्ही बाजूला समानता ही आवश्यक असते. आणि एवढंच मी चालतो तेव्हा माझा चालताना तोल दोन्ही बाजूला सांभाळावा लागतो. आम्ही बघतो डोंबाऱ्याचा खेळ, दोरीवरून ती मुलगी चाललेली तिच्या हातामध्ये काठी असते, त्या काठीच्या साहाय्याने ती आपला तोल सांभाळते. पशूंना स्वतःचा तोल सांभाळण्यासाठी शेपटी मिळाली, आमची शेपटी गळून पडली. हनुमंताची शेपटी खूप वेगळी गोष्ट लक्षात ठेवा, ब्रह्मांडा भोवते वेडे वज्रपुच्छे करू शकेल. आणि ती शेपटी म्हणजे कुठल्या प्राण्यांची शेपटी नाही, आम्हाला नीटपणे कळलं पाहिजे. आमची शेपटी गळून पडली आणि मानवाची शेपटी गळून पडली आणि मानवाचा तोल पण गळून पडला आणि मानव बेताल झाला. आम्ही आमची समतुलताच घावा घालून बसलो. आम्हाला अजून शेपटीचं हाड आहे पण शेपटी नाही आहे, म्हणजे आम्हाला बॅलन्स करण्याची आवश्यकता आहे पण आमच्याकडे बॅलन्स नाही आहे. आणि हा मूर्तिमंत बॅलन्स म्हणजे राम लक्ष्मण सीता, मूर्तिमंत बॅलन्स.
ह्या विश्वाचा पूर्ण बॅलन्स म्हणजे ही त्रिमूर्ती. म्हणून बाबू हे आम्हाला कळलं. मग रामाच्या मंदिराकडे गेल्याकडे पहिला नमस्कार कोणाला करायचा? आला प्रश्न. पहिला आम्ही रामाकडे बघायचं की आधी लक्ष्मणाकडे बघायचं की आधी सीतेकडे बघायचं? कोणाकडे बघायचं? आम्ही एक ऑर्डरने आम्ही सुरू केलं, बाबा पहिल्यांदा राम, मग सीता, मग लक्ष्मण. कारण लक्ष्मण ह्या दोघांना आपले सिनियर्स मानतोय म्हणून त्या दृष्टीने पहिल्यांदा राम, मग सीता, मग लक्ष्मण. ही बाबा आधीपासून सुरुवात केली तर बाबा आधी लक्ष्मण, मग सीता, मग राम. की मध्ये राम आहे म्हणून आधी राम, मग उजव्या बाजूला, मग डाव्या बाजूला. कसं बघायचं? कसं आम्ही हे कसं बघायचं कळण्यासाठीच मला कळलं पाहिजे की लक्ष्मण म्हणजे काय. ज्याला लक्ष्मण कळत नाही, ज्याला भरत कळत नाही, ज्याला हनुमंत कळत नाही, त्यांना राम कधीच कळणं शक्य नाही. हे आम्हाला कळलं पाहिजे. रामाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर की माझ्या घरातल्या रामाच्या पुढे नमस्कार करताना मला नमस्कार हा त्या पंचायतनाला करायचा असतो. राम, लक्ष्मण, सीता आणि पुढे त्यांचे दोन पार्षद भरत आणि हनुमंत, ह्या 5 जणांना माझा नमस्कार असतो. परंतु लौकिकदृष्ट्या जे आम्ही नमस्कार करतो, मी नमस्कार करताना मला ह्या 5 जणांच्या मुखाकडे बघायलाच हवं हे मला कळलं पाहिजे. पहिल्यांदा रामाकडे बघा, मग सीतामाईकडे बघा, मग लक्ष्मणाकडे बघा, मग भरताकडे बघा आणि सगळ्यात शेवटी हनुमंताकडे बघा. हे एकमेकापेक्षा कनिष्ठ किंवा वरिष्ठ आहेत म्हणून नाही, की ऑर्डर त्यांची त्यांनी ठरवून घेतले म्हणून, मी प्रत्येकाला मान्य आहे म्हणून. ह्या क्रमाने मी नमस्कार करतो. कळलं बाबा मला पुढे काय. ह्या लक्ष्मणाकडे बघून मी काय मागायचं, काय मागायचं करण्यासाठी आधी मला कळलं पाहिजे की लक्ष्मण काय आहे. ज्याच्याकडे एक पैसा पण नाही, याच्याकडे तुम्ही पैसे मागायला गेला तर काय होईल? याच्याकडे स्वतःच खायला मागायला गेलं तर काय होईल? काही नाही. सोन्याच्या दुकानात तुम्ही कपडे विकत घ्यायला गेला तर चालेल का? नाही चालणार. कपड्याच्या दुकानात भाजी विकत घ्यायला तर चालेल का? भाजीवाल्याने सांगितलं तुम्हाला मोती देते चालेल का? नाही चालणार. तसंच मला माहित पाहिजे की लक्ष्मणाकडे आहे काय, लक्ष्मणाकडे काय आहे काय. लक्ष्मणाकडे सगळ्यात महत्वाची पॉवर आहे, सगळ्यात महत्वाची पॉवर जी तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक मानवाला अत्यंत आवश्यक आहे, आणि ती म्हणजे त्याग. त्याग. कुठलीही गोष्ट सहजतेने त्यागण्याची शक्ती ही फक्त लक्ष्मणाकडे. बापू आम्हाला त्याग बी काय करायचं नाही, आम्हाला हेही पाहिजे तेही पाहिजे तेही पाहिजे, आम्हाला कसलाच त्याग करायचा नाही. असं जो म्हणेल ना की मला कसलाच त्याग करायचा नाही, त्याने समजायचं की ह्या देवाने माझा त्याग केला. आलं काय? लक्षात ठेवा, मी मोठ्या मोठ्या त्यागाच्या गोष्टी आपण नंतर बोलू. साधी गोष्ट मला माहित पाहिजे की त्यजन, त्याग करणं हे मानवासाठी आवश्यक आहे. हे माझ्या लहान लहान क्रियामधून मला समजतं. मी श्वास आतमध्ये घेतो, मी श्वास बाहेर टाकतो, हा त्याग आहे. म्हणून जोपर्यंत उच्छ्वास बाहेर टाकत नाही तोपर्यंत मी दुसरा श्वास घेऊ शकत नाही. तेन त्यक्तेन भुंजता. ह्याचं पहिलं प्रायमरी उदाहरण साधं सोपं म्हणजे की मी श्वास आत घेतो आणि तो श्वास परत बाहेर टाकतो. तो मी बाहेर टाकतो, मी त्याचा त्याग करतो, मग मी त्याचा उपभोग घेऊ शकतो. तुम्ही नुसते आयडिया करा, श्वास घ्या आतमध्ये आणि बाहेर सोडूच नका, काय तुमची परिस्थिती होईल? समजा तुम्ही श्वास आत घेतल्यावर तुमच्या नाकाला चाप लावला आणि तुमच्या तोंडालाही चाप लावला, श्वास तर आतमध्ये घेतलेला आहे, चालेल का तुमचं? नाही चालणार. तेन त्यक्तेन भुंजिता. आम्ही मोठे ग्रंथ वाचतो याच्यावरती, काय उपयोग या ग्रंथांचा? असे सगळे हजारो ग्रंथ वाचून काही कळत नाही म्हणून तुम्हाला राजा. अनुभव घ्या. हजारो ग्रंथ एका बाजूला आणि एका बाजूला तुमचा स्वतःचा अनुभव, यामध्ये खूप फरक आहे. सत्यभामेने भारंभार वाहिलेलं सोनं आणि एका बाजूला राजेचं फक्त एक तुळशीपत्र. काय कामी आलं? तुळशीपत्र कामी आलं देवाचं वजन करायला. मला हे कळलं पाहिजे की हे सगळे ग्रंथ वाचून वाचून कोणाचं भलं झालं असं माझ्या मते आतापर्यंत भारत हा सगळ्या जगामधला श्रीमंत, वैभवशाली आणि पुण्यवान देश असतात. खरंच सांगतो. तेन त्यक्तेन भुंजिता हे कळण्यासाठी मला ग्रंथ वाचून उपयोग नाही, मला अनुभव घ्यायला पाहिजे.
आणि तो अनुभव मी माझ्या स्वतःच्या देहात नेहमी घेऊ शकतो. जे जे पिंडी ते ते ब्रह्मांडी, ते न त्यक्तेन भुंजिताचं पहिलं उदाहरण जे आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. श्वास मी आत घेतला, तो मी बाहेर टाकला तरच मी त्याचा उपभोग घेऊ शकतो, नाहीतर उपभोग संपले, सगळेच उपभोग संपले. मी पाणी आत प्यालो, मी शू केली नाही, संपलं. तो त्याग करायलाच हवा. अगदी लोएस्ट पातळीवरचा त्याग आहे. तुम्हाला म्हणतो अगदी क्षुद्र पातळीवरचा, सर्वसाधारण पातळीवरचा त्याग आहे. पण तो केला नाही तर काय प्रॉब्लेम होतात विचार करा. अन्न घेतलं, त्याग नाही केला, काय होईल? प्रॉब्लेम. पण तुम्हाला आणि इतरांना पण प्रॉब्लेम. पण तो प्रॉब्लेम काय? तर त्याग न करण्यामुळे. क्षुद्र पातळीवरचा नित्य नैमित्तिक त्याग आहे आमचा, पण तो किती आवश्यक आहे बॅलन्स साधण्यासाठी, माझ्या सुखासाठी. म्हणजे मला कळलं पाहिजे की बेसिकली मला निसर्ग काय शिकवतो? त्याग करणं हे माझ्यासाठी नितांत आवश्यक आहे. श्वास आणि उच्छ्वास मला शिकवतात की तेन त्यक्तेन भुंजिता म्हणजे काय, आणि त्याग केल्यानेच मी जिवंत राहू शकतो. मी त्याग करायचं थांबवलं की मी जिवंत राहणं पण थांबलं. म्हणजे माझं जगणं न जगणं हेच माझ्या त्याग करण्याशी निगडीत आहे, आणि तो अत्यंत क्षुद्र पातळीवरचा त्याग आहे. लघवी थांबली की आम्ही डॉक्टरकडे धावपळत जातो. डॉक्टर कॅथेटर घालतात, तात्पुरतं बरं वाटतं. मग किडनी फेल झाली, डायलिसिस करा, ट्रान्सप्लांट करा. काय प्रॉब्लेम झाला? शी साफ झाली नाही माणसाला दिवसभर काय त्रास होतो, आणि तिचं रोगाने होत नसेल काय प्रॉब्लेम होतो आम्हाला माहिती आहे. हे क्षुद्रच त्याग आहेत आमचे साधे. पण ते त्याग सुद्धा जर आम्ही केले नाहीत तर आमचं सगळं आयुष्य विपरीत होऊन बसतं, विकृत होऊन बसतं. म्हणजे इथे आम्हाला कळेल की त्याग मानवाला किती आवश्यक आहे. आम्हाला निसर्ग हे दररोज शिकवतोय. दर मिनिटाला आम्हाला कमीत कमी 18 वेळा हे शिक्षण दिलं जातं की त्यागावरच तू जगतोयस. पण आम्ही त्याचा कधीही वापर करत नाही. त्याग करायचा म्हटलं की आमच्या पोटात गोळा उठतो. इथे आम्हाला कळलं पाहिजे की माझं या जगात असणं किंवा नसणं हेच मुळे त्यागावर अवलंबून आहे. त्यामुळे त्याग हा माझा मूलभूत आरोग्याचा मूलभूत मंत्र आहे. शारीरिक आरोग्याचा, माझ्या मानसिक आरोग्याचा आणि माझ्या आध्यात्मिक आरोग्याचा पण. आणि म्हणूनच त्यागाचं महत्व आम्हाला वारंवार सांगितलं जातं. आणि हे सगळे त्याग करण्याची शक्ती, सामर्थ्य मला कोण देतो? तो शेष देतो, तो लक्ष्मण देतो. उच्छ्वास बाहेर टाकण्याची शक्ती, मूत्र विसर्जनाची शक्ती, मल विसर्जनाची शक्ती शारीरिक पातळीवरती. तसंच माझ्या मानसिक पातळीवरचा मल बाहेर टाकण्याची म्हणजे त्याचा त्याग करण्याची शक्ती, माझ्या बौद्धिक पातळीवरती अज्ञानाचा त्याग करण्याची शक्ती, आणि माझ्या विज्ञानमय कोशाच्या पातळीवरती परमेश्वरासाठी सगळ्या स्वाचा त्याग करण्याची शक्ती. अशा ह्या चतुर्विध त्याग शक्ती मला फक्त लक्ष्मण देतो हे कळलं पाहिजे. फक्त लक्ष्मण. लक्ष्मण हा एकच आहे, ह्या प्रत्येक त्यागाचा स्वामी आहे. त्यागाची मूर्ती म्हणजेच लक्ष्मण. माझं शरीर, माझं मन, माझी बुद्धी आणि माझं आज्ञाचक्र हे सगळं शुद्ध ठेवणारा, म्हणूनच सामर्थ्यवान ठेवणारा, म्हणजेच माझ्या अनुचिताचा त्याग करण्याची शक्ती मला देणारा हा लक्ष्मण आहे. तेन त्यक्तेन भुंजिता हे जीवन जिचं त्या सुमित्रेचा अर्क, त्या सुमित्रेचा पुत्र म्हणजे हा लक्ष्मण सौमित्र. हा माझ्या आयुष्यामध्ये जेवढ्या प्रमाणात आहे तेवढ्या प्रमाणातच माझं आरोग्य नीट आहे, लक्षात ठेवा. आणि ज्या क्षणी ह्याची ताकद माझ्या शरीरामध्ये यायची थांबली त्या क्षणी माझा उच्छ्वास थांबला, माझं मलविसर्जन थांबलं, माझं मूत्रविसर्जन थांबलं, शरीर व्याधी झाले. ह्याची ताकद कमी पडली, माझ्या मनामधले वाईट विचार वाढायला लागणार, त्यांना दूर करायची माझी ताकद नाही. वाईट विचार वाढतात म्हणजे चुकीचे विचार, वाईट विचार आणि भीतीचे विचार, दारिद्र्याचे विचार हे सगळे माझ्या मनात यायला लागतात. ऑल निगेटिव्ह थॉट्स. बुद्धीच्या पातळीवरती अज्ञान वाढायला लागतं. ज्ञान मिळवण्याची माझी इच्छाच नाहीशी होते. ज्ञान मिळवलं ते माझी ती पसवण्याची, समजण्याची शक्तीच दूर होते. अज्ञानाचा त्याग मला करता येत नाही. आणि भक्तीच्या पातळीवर मला परमेश्वर हवाच आहे ही भावनाच नाहीशी होते.
कारण जेवढा लक्ष्मणाला राम हवासा आहे तेवढा तो इतर कोणालाही हवासा नाहीये. कारण परमेश्वर हवं असणं, तो परमात्मा हवा असणं, ही शक्ती लक्ष्मणाची आहे. ही शक्ती लक्ष्मणाची. म्हणजेच आम्हाला कळेल की परमेश्वरासाठी बाकी सर्व सोडण्याची वृत्ती, आई बाप राज्य पत्नी सगळंच्या सगळं सोडण्याची ताकद फक्त लक्ष्मणाची, बाकी कोणाची नाही. म्हणजे कुठल्याही पातळीवर आम्ही असू तरी त्या पातळीवरती आमची जी समतोलता आम्हाला सांभाळायची असेल तर आम्हाला लक्ष्मण हवाच. लक्ष्मण हवाच. पण बापू राम हे काम करू शकत नाही का? करू शकतो, प्रश्नच नाही. पण त्या रामानेच हे काम लक्ष्मणाला सोपवलेलं आहे. कारण ती लक्ष्मणाचीच ताकद आहे. सत्य स्वरूप आहे तो. आणि सत्यच त्याग शिकवतं. सत्यच त्याग शिकवतं, लक्षात ठेवा. प्रेमच त्याग शिकवतं. प्रेमाशिवाय त्याग नाही. परंतु ज्या प्रेमात सत्य नाही ते प्रेम प्रेमच नाही, तो मोह आहे. त्यामुळे सत्याच्या बरोबर असणारं प्रेम हेच खरं प्रेम आहे. सत्याशिवाय असणारं प्रेम हा फक्त लोभ आहे, मोह आहे. म्हणून आम्हाला लक्ष्मणाची कृपा अत्यंत आवश्यक असते, पण ती आम्ही कधीच मागत नाही. आम्ही कधीच मागत नाही. का? आम्ही विचार केला पाहिजे. कारण आम्हाला त्याग ह्या शब्दाची लहानपणापासून भीती बसलेली असते. त्याग हे आम्हाला सगळ्यात मोठं संकट वाटतं. आणि मुख्य म्हणजे हे आम्हाला ईशावास्य मधलं वाक्यच कळत नाही की तेन त्यक्तेन भुंजितः म्हणजे नक्की काय. माझ्या हातात मिठाई आहे आणि मला कोणी सांगितलं तेन त्यक्तेन भुंजितः, या मिठाईचा त्याग करून तू उपभोग घे. कसा घेणार बाबा? ह्याच वाक्याचे 9 पात्यांवरती वेगळे वेगळे अर्थ आहेत. आपण सामान्य माणूस आहोत, आपण आपल्या पातळीवरचा अर्थ बघूया. तो समजून घेऊन अंगात पचला की मग पुढच्या पातळीवरचा. आमच्या पातळीवरती आम्हाला एक माहिती आहे की मला जे काही मिळतं त्यातलं माझ्यासाठी आवश्यक तेवढंच घेऊन बाकीचं सगळं तसंच्या तसं जिथून आलं तिथे परत करणं म्हणजेच त्याग. स्वतःला उपाशी ठेवणं म्हणजे त्याग नव्हे. श्वास उश्वास मला त्याग शिकवतो. श्वासामध्ये पण ऑक्सिजन आहे, माझ्या उश्वासामध्ये पण ऑक्सिजन आहे. श्वासामध्ये जेवढा ऑक्सिजन आहे तेवढा सगळ्याच्या सगळं माझं शरीर खेचून घेतं का? नाही. शरीराला जेवढा आवश्यक आहे तेवढाच खेचून घेतं आणि बाकीचा तसाच सोडून देतं. बघा आम्हाला त्याग कसा करायचा, त्याग म्हणजे काय हे पण शिकवलं. तेन त्यक्तेन भुंजितः म्हणजे हे पण काय, हे काय ते पण आम्हाला शिकवलं. आणि त्यागाला घाबरायचं कारण नाही हे पण शिकवलं. त्याग म्हणजे काय, तर मी जे काही मला मिळतंय परमेश्वराकडून ते जेवढं माझ्यासाठी आवश्यक आहे तेवढं घेऊन त्याच्याशिवाय जे अतिरेकी आहे, जास्त आहे, ते बाहेर टाकणं. तुम्हाला साधं मेडिकलचं उदाहरण देतो राजानो. ऑक्सिजनचं प्रमाण सुद्धा जर माझ्या फुफ्फुसामधून जास्त वाढलं तर माझी फुफ्फुस फाटतात. हे लक्षात ठेवा. 4% ऑक्सिजनच्या ऐवजी माझ्या श्वासामधल्या जास्त प्रमाणात जर मी ऑक्सिजन वाढवला, जे काय बिफोर पर्सेंट म्हणजे जेवढं आवश्यक पर्सेंट जेवढं ऑक्सिजन आहे त्याच्या थोडा जरी मी ऑक्सिजनचं प्रेशर वाढवलं, ऑक्सिजनचं प्रमाण आणि प्रेशर वाढवलं तर माझी फुफ्फुस फाटतात. माझ्यासाठी सगळ्यात आवश्यक असणारी गोष्ट सुद्धा माझ्यासाठी किती त्रासदायक ठरते बघा, जेव्हा मी ती अनावश्यक प्रमाणात घेतो तेव्हा. आणि म्हणूनच मला त्याग आवश्यक असतो. आणि हा त्याग करण्याची शक्ती मला देतो तो महाशेष लक्ष्मण. लक्ष्मण आम्हाला माहिती आहे महाविष्णू शयन करतो. कोणाच्या जोरावर? त्या शेषाच्या जोरावर. त्याने त्याच्या निद्रेचा पण त्याग केलेला आहे प्रभूसाठी. हे आम्हाला कळलं पाहिजे. ही त्यागाची मूर्तिमंत मूर्ती आम्हाला त्याग देऊ शकते, पण आम्ही त्याग मागायला घाबरतो. उलट आम्ही लक्ष्मणाचे पाय धरधरून त्याग मागायला पाहिजे की लक्ष्मणा तू आम्हाला त्यागी कर. तू माझ्यामध्ये ही अनुचिताचा त्याग करण्याची एक्सेस अवास्तव जे आहे, जास्त जे आहे त्याचा त्याग करण्याची शक्ती मला दे, त्याची इच्छा मला दे, ती ताकद मला दे. मागत राहा. आणि मग बघा माझं आयुष्य कसं टळटळून बहरून येतं. ते बहरून येतं. साधी गोष्ट आहे.
पृथ्वी जोपर्यंत स्वतःच्या पाण्याचा त्याग करत नाही तोपर्यंत पाऊस पडत नाही. ती पाण्याचा त्याग करते तेव्हाच परत पाऊस पडतो. तेन त्यक्तेन भुंजिता. समुद्रातल्या पाण्याने पृथ्वीवर नवीन जीवन फुलू शकत नाही. समुद्राचं पाणी भरपूर आहे ना, तुम्ही उपसा आणि झाडांना घाला, तुमची 90% झाडं मरणार आहेत, मला कळलं पाहिजे. पण तेच समुद्राचं पाण्याचा जेव्हा पृथ्वी त्याग करते त्या परमात्म्याच्या इच्छेने, त्या परमात्म्याचं जे प्रतीक आहे सूर्य, त्याच्यासाठी, तेव्हा ते पाणी मग तो सूर्य शोषून घेतो आणि त्या पृथ्वीला असं पाणी देतो की ज्याने पृथ्वीची श्रीमंती वाढते, पृथ्वीचं वैश्वर्य वाढतं, पृथ्वीचे गुण वाढतात, पृथ्वीच्या कला वाढतात. तेन त्यक्तेन भुंजिता. याचे अत्यंत निसर्गामध्ये सुंदर उदाहरण. आम्हाला काही मोठे ग्रंथ वाचायची गरज नाही तेन त्यक्तेन भुंजिता समजून घ्यायला. आम्ही फक्त नीट डोळे उघडून बघायला पाहिजे, अनुभवायला हवं, सगळं अनुभवायला हवं. तेन त्यक्तेन भुंजिता. ज्या क्षणी पृथ्वीवरचा हा त्याग थांबेल, समुद्राच्या पाण्याचा त्याग पृथ्वी करायचा थांबेल, त्या क्षणी वरून पडणारा पाऊस थांबेल. आणि ज्या क्षणी वरून पडणारा पाऊस थांबेल ते समुद्राचं पाणी मदतीला येणार नाही. ते मी किती उपसून घातलं तरी झाडांची वाढ होणार नाही. उलट पाऊस न पडल्यामुळे एक ना एक दिवस समुद्राचं पाणी पण सूर्याच्या उष्णतेने नवीन भर न पडल्यामुळे सुकून जाईल. पहिल्या विहिरी सुकतील, मग नद्या सुकतील. आणि ज्या क्षणी समुद्रात रिकाम्या होणाऱ्या नद्या थांबतील त्या क्षणी समुद्र पण थांबेल. तुम्हाला बापू पण त्याचं वाफ होत नाहीये, मग आहे ते पाणी जपून राहील ना? नाही राजा. लक्षात ठेवा एक नियम, ज्याची वाढ थांबली तो संपला. त्या पाण्याचा काही उपयोग होणार नाही, कुठलंही जीवन फिरू शकणार नाही. हे सृष्टीचं चक्र आहे. हे चक्र एका ठिकाणी थांबलं की सगळ्या ठिकाणी थांबलंच. तुमच्या हृदयामध्ये पेसमेकर आहे. पेसमेकर मधून करंट निघाला, तो पूर्ण सगळीकडे पसरला. तो जिकडून बनतो तिकडे थांबला तरी हृदय थांबलं. एव्ही नोडमध्ये म्हणजे त्याच्या सबस्टेशनला थांबला तरी जीवन थांबलं. परकिनचे फायबर हार्ट म्हटले तिकडे जरी थांबला तरी थांबलंच. म्हणजे कुठेही चक्र खंडित झालं की खंडित झालं, सगळं थांबलंच. हे मला कळलं आहे. तेन त्यक्तेन भुंजिता आहे. माझ्या शरीरातलं उदाहरण म्हणजे माझा श्वास, माझं मल, माझं मूत्र. त्याच्याबरोबर सृष्टीमध्ये उदाहरण म्हणजे समुद्र, पावसाचा खेळ. तेन त्यक्तेन भुंजिता. राम हा सूर्यपुत्र आहे, सूर्यवंशी. तसं आम्हाला कळलं पाहिजे लक्ष्मण हा पण सूर्यवंशीच आहे. प्रकाशदाता राम आहे, प्रकाशदाता राम आहे. तर आवश्यक ती उष्णता रूपी ऊर्जा देणारा लक्ष्मण आहे. म्हणूनच तोच त्या पाण्याचं शोषण करतो. सूर्याची प्रकाश देण्याची शक्ती म्हणजे राम, त्याचं प्रतिनिधित्व राम करतो. तर सूर्याची जल शोषून घ्यायची शक्ती आणि तिचंच रूपांतर परत पावसामध्ये करण्याची शक्ती म्हणजे लक्ष्मण आणि सीता. राम म्हणजे प्रकाशदायी शक्ती, लक्ष्मण म्हणजे ते जल आकर्षित करून घेण्याची शक्ती, आणि सीता म्हणजे तेच जल परत शांत करण्यासाठी पृथ्वीला तृप्ती देणारी ती सीता. सीता शांतला, शांती. रामाकडे या दोन्ही शक्ती आहेतच, कारण त्या रामाचे अविभाज्य घटक आहेत. परंतु आम्हा मानवांसाठी मात्र लक्ष्मण, राम आणि सीता यांचं वेगळं अस्तित्व नीट कळलंच पाहिजे. लक्ष्मणाकडे मागायचं काय तर त्याग करण्याची वृत्ती. परमेश्वरा मला त्याग दे. आतापर्यंत आम्ही कधीही मागितलं नसेल. तुम्हाला वाईट सवय सोडायची आहे ना, रामाची उपासना करा, लक्ष्मणाकडे मागा. मला सोडायची आहे वाईट सवय, मला त्याग करायचा आहे. ज्याचा म्हणून त्याग करायचा आहे त्याचा त्याग करण्यासाठी उपासना तुम्हाला रामाचीच करायला हवी. लक्ष्मणाच्या उपासनेने लक्ष्मण कधी प्रसन्न होणार नाही. सीतेच्या उपासनेने सीता कधी प्रसन्न झालेली नाही. भरताच्या उपासनेने भरत प्रसन्न झालं नाही. ते तिघही रामाच्या उपासनेच प्रसन्न होतात. हनुमंत मात्र रामानेच चिरंजीव केल्यामुळे स्वतः उपासना करून घेतो, रामाच्या आज्ञेमुळेच. कारण त्याला एकट्यालाच त्याने मागे ठेवलाय चिरंजीव म्हणून. आम्हाला कळलं पाहिजे जिथे रामनाम आहे तिथे साक्षात उभं राहण्यासाठी म्हणून. पण ते सुद्धा आम्हाला हनुमान चालीसामध्ये तुलसीदास स्पष्टपणे सांगतो की तुम्हारे भजन राम को पावा.
ह्याचा अर्थ आम्हाला काय वाटतं की हनुमंत जे भजन करतो ते रामाला मिळतं. नाही, हनुमंता तुम्हारे म्हणजे तुझं केलेलं मी भजन रामाला जाऊन मिळतं. हनुमंताचं केलेलं पूजन सुद्धा जाऊन पोचते कोणाला? त्या रामालाच हे कळलं पाहिजे. असा हा लक्ष्मण, त्याच्याकडे आम्ही त्याग मागायला हवा. घरी आम्हाला लक्ष्मण कळायला हवा. आता गोष्ट अशी होते की बापू आम्हाला हे सगळं कळलं, तेन त्यक्तेन भुंजिता, हे आज तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं, आम्हाला समजलं. आम्ही लक्ष्मणाकडे असं पुढे मागू पण किती वेळा मागायचं? जेव्हा मला गरज असेल तेव्हाच मागायचं की दररोज मागायचं? श्वास दररोज घेतं ना, जेवायला दररोज लागतं ना, शिशू दररोज साफ झाली पाहिजे ना, म्हणजे मागणं पण माझं दररोज असायला. जेवढ्या वेळा मी जेवतो तेवढ्या वेळा तरी मागा. जेवढ्या वेळा पाणी पिता तेवढ्या वेळा मागा असंही मी म्हणत नाही. जेवढ्या वेळा श्वास घेता तेवढ्या वेळा मागा असंही म्हणत नाही. कारण दिवसभरात जेवढ्या वेळा श्वास घेतो तेवढ्या वेळा मागायचं म्हटलं तर प्रॉब्लेम होईल. जेवढ्या वेळा हृदयक्रिया चालते दिवसभर तेवढ्या वेळा मागा असंही मी म्हणत नाही. पण कमीत कमी जेवढ्या वेळा जेवता तेवढ्या वेळा ते देवाचं नामस्मरण करा, तेवढ्या वेळा तरी मागा. वैदिक धर्माने सांगितलं कमीत कमी 3 वेळा संध्या करा. संध्या म्हणजे संध्या शब्दाचा अर्थ काय? तर 2 गोष्टींची बॉर्डर, 2 गोष्टींच्या बॉर्डरवरचा असा भाग की ज्याच्यामध्ये दोन्ही बाजू सामील आहेत. सूर्यास्त झालेला असतो पण प्रकाश असतो, रात्री नसते आणि दिवसही नसते. म्हटलं तर दिवस पण आहे रात्र पण आहे. असा काळ म्हणजे संध्या समय, जोड समय, जोड दोन्ही गोष्टी आहेत. तर त्रिसंध्या म्हणजे काय मला कळलं पाहिजे. त्रिसंध्या म्हणजे माझ्या शरीराने केलेली कृती आणि मनाची कृती ह्यांची बॉर्डर, माझं मन आणि बुद्धी ह्याच्यामधली बॉर्डर, ह्या 3 गोष्टी आहेत. आणि माझी बुद्धी आणि माझं आत्मा, माझा जीवात्मा. जीवात्मा म्हणजे काय, जीव म्हणजे काय, पुरुषार्थ आहे दुसऱ्या खंडात सगळं तुम्ही समजावून सांगितलेलं आहे, अगदी सोप्या शब्दात समजेल असं. तर गोष्ट अशी घडते की त्रिसंध्या म्हणजे काय, तर शरीर आणि मन, वैखरी वाणी आणि मध्यमा वाणी यांच्यामधला संधी प्रदेश, मन आणि बुद्धी, मध्यमा आणि पश्चंती वाणी यांच्यामधला संधी प्रदेश, आणि पश्चंती आणि परा माझी बुद्धी आणि माझा जीवात्मा ह्यांच्यामधली संधी प्रदेश. परावाणी म्हणजे जीवात्मा नव्हे, हे लक्षात ठेवा. इथे फक्त आपल्याला त्या दोन्हीचं सामरस्य सामंजस्य समजावून घेण्यासाठी ह्यांच्यामधले संधी प्रदेश हे 3 आहेत. आणि ह्या 3 संधी प्रदेशासाठी ही त्रिकाल उपासना करायची. सकाळी मी जे चिंतन केलं ते शरीराने केलं, वैखरी वाणीने केलं, माझ्या मनामध्ये घुसू द्यायचं, मनामध्ये घुसू द्यायचं. दुपारी जे मी चिंतन करेन किंवा परमेश्वर नामस्मरण करेन ते बुद्धीमधून मनामध्ये घुसू द्यायचं. उलट आहे, लक्षात ठेवा. शरीरामधून मनामध्ये घुसवलं इकडे, पण बुद्धीमधून मनामध्येच घुसवायचं दुसऱ्या वेळेस. दोन्ही करून मनाला बरोबर पॅक करायचं. आणि मग तिसऱ्या संधीच्या वेळेस हे एकरूप झालेलं शरीर, मन आणि बुद्धी त्या परमात्म्याला समर्पित करायचे. अशी ही त्रिसंधीची युक्ती होती. पण आम्ही 3 वेळा परमेश्वराचं नामस्मरण करायला विसरलो. 3 वेळा कुठेही देवाला नमस्कार करणार. सकाळी एकदा आंघोळीनंतर कसं तरी देवाला ठेवलं, कसरी फुलं या डोक्यावर उठली, पाणी ओतलं, कुठल्याही फडक्याने गुंडाळून पुसून त्याला ठेवलं की आम्हाला वाटतं पूजा झाली. परत रात्री झोपताना हात जोडले न जोडले ठीक आहे. हे जे आहे राजन, ह्या त्रिसंध्या हे 3 वेळा तरी मी 3 वेळा कमीत कमी भोजन करतो. आपण प्रत्येक कमीत कमी 2 वेळा जेवतो, एकदा चहा पाणी बिस्किट खातोच. म्हणजे कमीत कमी 3 वेळा तरी मला परमेश्वराचं अर्चन करता आलं पाहिजे. पूजा करा असं मी म्हणत नाही. एकदा पूजा करा, एकदा स्तोत्र म्हणा, एकदा नमस्कार करा, एकदा प्रदक्षिणा घाला, ज्या मार्गाने मला जायचं त्या मार्गाने मी जाईन. पण 3 वेळा मला खायला पाहिजे. पण 3 वेळा मला परमात्मा का नको, जो सगळ्याचा आधार आहे तो का नको. पण लक्ष्मणाकडे जो मला त्याग मानायचा आहे, मी दिवसाला कमीत कमी 3 वेळा त्याग मागितला पाहिजे. कारण हेच सगळ्यात श्रेष्ठ मागणं आहे. आम्हाला परमेश्वराकडे काय मागायचं आहे, त्या परमेश्वराकडे आम्हाला त्याग मागायला हवा.
आणि तो त्याग देणारा लक्ष्मण सदैव रामाच्या बाजूलाच उभा आहे. मला लक्ष्मणाला शोधायची आवश्यकता नाही. जिथे राम आहे तिथे लक्ष्मण आहेच आहेच. असा हा त्याग देणारा लक्ष्मण. मी ज्याकडे दिवसातून 3 वेळा त्याग करण्याची वृत्ती मागेन, पण नुसतं मागून त्याग येईल का? उत्तर हो, येईल, पण तो मी नीट वापरता यायला पाहिजे. परमेश्वराने मला ताकद दिली, पण समजा त्याग करण्याची शक्ती लक्ष्मणाने मला दिली, तिचा उपयोग मी जर माझ्या मनाने चांगल्याचा त्याग करण्यासाठी केला तर मग काय होईल सांगा मला? मग तिकडे राम महाराज कामाला लागतात. लक्ष्मणाने कृपाळूपणे माझी त्याग करण्याची वृत्ती वाढवली. माझा श्वासोच्छ्वास क्लीन ठेवलाय, माझं मलमूत्र साफ ठेवलंय, माझा देह पूर्ण आरोग्यवान ठेवलेला आहे. पण त्या आरोग्यवान देह असल्यामुळेच, माझं मन सबळ झाल्यामुळेच मी आता ह्या सामर्थ्याचा उपयोग चांगल्याचा त्याग करण्यासाठी करायला सुरुवात केली, सद्गुणांचा त्याग करण्यासाठी करायला सुरुवात केली आणि दुर्गुणांना स्वीकारण्यासाठी करायला सुरुवात केली. तर मात्र मग काय करतो? तीच त्याग शक्ती राम लक्ष्मणाकडे मागतो, मला माझ्या भक्ताचा त्याग करण्याची शक्ती दे. कवी कल्पना नाहीये, लक्षात ठेवा. राम मागत नाही. ज्या क्षणी लक्ष्मणाने दिलेल्या या त्याग शक्तीचा वापर मी सद्गुणांचा त्याग करण्यासाठी करतो, सद्गुणांचा त्याग करण्यासाठी करतो, भक्तीचा त्याग करण्यासाठी करतो, पावित्र्याचा त्याग करण्यासाठी करतो, त्याच क्षणाला लक्ष्मणाकडून रामाकडे ही शक्ती आपोआप प्रवाहित होते भक्ताचा त्याग करण्याची. आणि मग काय होतं? रामाकडून भक्ताचा त्याग आपोआप होतो, म्हणजे भक्त न राहता विभक्त होतो, लांब 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 जातो. रामाला काहीही करावं लागत नाही. लक्ष्मणाकडून ज्याच्याकडून ही त्यागाची शक्ती भक्ताकडे येत असते, ती जेव्हा भक्त चुकीच्या प्रमाणे वागतो तेव्हा तीच शक्ती लक्ष्मणाकडून रामाकडे प्रवाहित होते. आणि राम आणि भक्ताच्या मध्ये आता अर्थातच अंतर वाढायला लागतं. म्हणून बाबू मग सेफ उपाय, आम्ही लक्ष्मणाकडे मागतच नाही त्याग. लक्ष्मणाकडून जेव्हा तुम्ही त्याग मागत नाही किंवा जेव्हा तुम्ही त्याग करत नाही, तेव्हा सुद्धा लक्ष्मणाची त्याग शक्ती आपोआप रामा थ्रू प्रवाहित होते आणि तुम्ही रामापासून लांबत जाता. मी असा दुसरा मार्ग शोधून चालला की बाबा मी लक्ष्मणाकडे मागतच नाही, माझ्याकडे उलटणार नाही, उलट दुपटीने उलटेल. आणि म्हणून रामाच्या बरोबर लक्ष्मणाची मूर्ती आवश्यक मानलेली आहे. रामरक्षेमध्ये दोघांचा उल्लेख आम्ही बघतो. राम लक्ष्मण दोघांचा कायम एकत्र आलेला आम्हाला आढळतो. द्वितीयेने का येतो नाही? द्वितीय असो, तृतीय असो, सप्तमी असो, संबोधन असो, काही असो, तर आवाम मध्ये येतो नेहमी, तौ मध्ये येतो. अहम आवाम वयम सहा तौ ते, राम लक्ष्मण असा उल्लेख येतो. ते दोघे, आम्ही दोघे असा उल्लेख येतो. कारण ह्या लक्ष्मणाची शक्ती सदैव या रामासाठीच कार्यरत असते, म्हणून रामाच्या भक्तासाठी कार्यरत असते. जो भक्त रामाचा भक्त आहे आणि लक्ष्मणाकडे मागतो त्याग करण्याची शक्ती, त्याला ही शक्ती मिळते. आणि ज्या क्षणी तो रामाची उपासना करत असतो भक्त आणि त्याग करण्याची शक्ती मिळते, तो जर भक्त असेल खराखुरा, नुसता काम्य भक्त नसेल, तात्पुरता माझ्या परीक्षा पास होण्यासाठी, बायको मिळण्यासाठी, नवरा मिळण्यासाठी भक्ती नसेल, तर देवासाठी भक्ती असेल, तर आपोआपच तो लक्ष्मणच परत काळजी घेतो की त्याग वाईट गोष्टींचा होईल, दुर्गुणांचा त्याग होईल, सद्गुणांचा त्याग होणार नाही. पण जेव्हा मी केवळ स्वतःच्या अहंकाराने काही करायला बघतो, तेव्हा सुद्धा लक्ष्मणाची त्याग करण्याची शक्ती माझ्याकडे येते. पण ती त्याग करण्याची शक्ती माझ्याकडे आली, मी खेचून घेतली, मी वापरली, तरी तिचा उपयोग कसा करायचा आहे माझ्यावर अवलंबून असतं. आणि 100तून 99% वेळा मानव तिचा वापर चुकीचाच करतो. लक्ष्मण तिचा वापर कधीच चुकीचा करत नाही. त्यामुळे ज्या क्षणी मानवाने चुकीचा वापर केला, त्याने सद्गुणांचा त्याग केला, की तीच त्याग करण्याची वृत्ती लक्ष्मणाकडून रामाकडे प्रवाहित होते. आणि मग देव आणि भक्तांमध्ये अंतर निर्माण होतं. भक्त विभक्त बनतो. कोणापासून? तर सामर्थ्यापासून, तृप्तीपासून, त्यागापासून, आनंदापासून आणि प्रेमापासून. आमचं जीवन दुःखी का होतं? ह्यामुळे होतं.
आम्ही त्याग करण्याची शक्ती गमावून बसलेलो असतो म्हणून स्वतःसाठी 100 रुपये खर्च करू तिकिटावर, ब्लॅक मध्ये घ्यायचं असेल 200 रुपये खर्च करू, साडी 250ची 300ला घेऊ. आता मला माहिती 250ला मिळते की 2,500 मिळते, मी घरी जात नाही दुकानात, प्रॉब्लेम नाही. तिकडे आम्हाला सगळं चालतं. परंतु देवासाठी काय करायचं म्हटलं की आमच्या पोटात गोळा उठतो. नाही, ते शास्त्रापुरतं. एक खूप घाणा शब्द मी नेहमी ऐकतो, नाही ते शास्त्रापुरतं करायचं. हे शास्त्रापुरतं म्हणजे काय? नाही, प्रत्येक गोष्ट काही पंचोपचार करायचे ना देवाला, ते शास्त्रापुरते करायचे. मी एका चित्रपटामध्ये एक मनुष्य बघितला होता, मला चित्रपटाचं नाव आठवत नाही, अनुपम खेर काम करत होता. एक उदबत्ती तो 19 वर्ष वापरत असतो. तुम्हाला आठवलं असेल, ज्याने हसले त्याला माहिती असेल. उदबत्ती लावायची, अशी ओवाळून फटकन लगेच विझून ठेवायची, दुसऱ्या सकाळी तीच उदबत्ती. मला पहिल्यांदा हा जोक वाटला, पण मी एक दिवस फटकता भडकता बघितलं तर खरं अशी माणसं मला दिसली. शास्त्रापुरतं सगळं कसं शास्त्रापुरतं करायचं, मनापासून काही करायचं नाही. शास्त्रापुरतं 5 पावलं चाला. आम्हाला सांगितलं असं ना, देवाच्याकडे पायाने चालत जावं. शास्त्रापुरतं 5 पावलं चाला. का? पुढे आवडीच्या ठिकाणी चालायचं म्हटलं की 10 मिनिट चालायची पण तयारी असते ना. इकडे शास्त्रापुरतं 5 पावलं चाला का? उपवास करायचा असतो. शास्त्रापुरतं उपवास करायचा. एक तर उपवास ही कल्पनाच चुकीची आहे, म्हणजे न खाणं म्हणजे उपवास नाही. पण तो सुद्धा जरी मी खरा मानला ते शास्त्रापुरता उपवास. म्हणजे कसं की सकाळी मस्तपैकी 4-5 केळी, 1 ग्लासभर दूध, त्यानंतर मध्ये थोडे शेंगदाणे, गूळ वगैरे काहीतरी, आणि दुपारी साबुदाण्याची खिचडी खरंच एवढी मोठी, त्यानंतर वराच्या तांदळाचा भात एवढा मोठा, शेंगदाण्याची आमटी, राजगिऱ्याच्या पुऱ्या, श्रीखंड चालतं, बरोबर, दुधाचे पदार्थ सगळे चालतात. मग पेढा, बर्फी वगैरे सगळं मध्ये 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 आलंच. शास्त्रापुरतं जेवताना म्हणत नाही आम्ही शास्त्रापुरतं जेवूया, एक कण तोंडाला लावूया, नाही होत तसं. सगळं शास्त्रापुरतं. का? देवाच्या बाबतीमध्ये फक्त शास्त्रापुरतं आहे. आणि मग देव सुद्धा तुमच्यासाठी फक्त शास्त्रापुरताच उरला, जीवनापुरता उरला नाही. आम्हाला कळलं, उरला नाही. चित्रपट बघायला 3 तास एका जागी बसू शकतो, आमची कंबर दुखत नाही. देवाचं काम करायचं म्हटलं की 1 तास झाला की असं 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 काय काय चाळे सुरू होतं. स्वतःकडेच बघा की मी मस्तपैकी माझ्या आवडीचं पिक्चर लागलेलं आहे, माझा आवडीचा हिरो हिरोईन आहे, चांगलं मस्तपैकी रंगात आलेलं आहे. अर्धा तास माझा एक पाय धरून मी असा बसली, पायाला मुंग्या येत नाही. देवाचं नाव घ्यायला बसली 5 मिनिटात ह्या पायाला मुंग्याला, हा पाय सोडला, हा पायाला मुंग्याला, त्या पाय सोडला. का? हा विचार करा. सगळं शास्त्रापुरतं. स्वतःची मौज मजा माझी मात्र शास्त्रापुरती नाही, ती संपूर्ण दिवसासाठी, ती व्यवस्थित. आणि परमेश्वराचं मत जे काही करायचं ते शास्त्रापुरतं. इथेच आम्ही आयुष्याचा घात करतो राहायला लक्षात ठेवा. कारण हे शास्त्रापुरतं सगळं करणं माझ्यावर शस्त्र म्हणून उलटतं. लक्षात ठेवा, हे माझ्यावर बुमरँग माझ्यावरच उलटणार याची मला खात्री असते पाहिजे. परमेश्वरासाठी त्याग करायला शिका. स्वतःच्या प्रवृत्तीवरनं शिका. मी मागेही सांगितलं होतं, वनस्पती ऑक्सिजनचा त्याग करतात आणि कार्बन डायऑक्साईड खेचून घेतात. आणि एवढं करून परत आम्हाला विषारी फळ नाही देत. आंब्याचं झाड आम्हाला गोड फळच देतं. काही विषारी फळं असतील पण ती सुद्धा औषध आहेत बेसिकली, आम्हाला कळलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे जेव्हा या झाडं ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड टाकतात, आणि दुसऱ्या वेळेस कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन टाकतात, त्या कार्बन डायऑक्साईडपासून अन्न बनवतात स्वतःसाठी, जे आमच्यासाठी फळ रूपाने बाहेर येतं. त्यांची हजारो फळं त्या झाडाला लागतात, तेव्हा झाड ती फळं स्वतःसाठी वापरत नाही, ती कोणीहालाही मिळतात. जो झाडाला दगड मारतो त्यालाही झाड सावलीच देतं, जो ओरबाडतो त्यालाही फळच मिळतात, जो नाजूक हाताने हाताळतो त्यालाही फळच मिळतात. त्या झाडाने त्याग केला, त्या झाडाचं वैभव कळसाला पोचल्यावर सुद्धा त्याने त्याग धर्म सोडला नाही, म्हणून तो फळला.
त्याची त्याग करण्याची वृत्ती त्याने सोडली नाही म्हणून तो फळला. ज्या वृक्षामध्ये त्याग नाही त्या वृक्षाला फळ धरत नाही, हे लक्षात ठेवा. आम्हाला आमच्या जीवनात सगळी फळं हवी असतात, पण जोपर्यंत ती त्यागवृत्ती आमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत आमच्या जीवनाला सुंदर फळ मिळणं शक्य नाही. मलमूत्राचा त्याग प्रत्येक प्राणी करतोच आहे, पण मानवाला ह्याच्यातून शिकता येतं की मला त्याग करायला शिकलं पाहिजे. फक्त मला नको असलेल्या गोष्टींचा त्याग करणं ही शिक्षण मात्र यात घेऊन येतं. तुम्ही सांगाल बापूने आम्हाला शिकवलंय काय? ऑक्सिजन घ्या आणि कार्बन डायऑक्साईडचा त्याग करा. नाही, पाहिजे तेवढा ऑक्सिजन घ्या आणि जास्त असलेल्या ऑक्सिजनचा त्याग करा. त्याच्या बरोबरीनेच मग नको असलेला कार्बन डायऑक्साईड दूर होईल. हे तत्व आम्हाला लक्ष्मण शिकवतो. मला आवश्यक असलेल्या चांगल्या गोष्टींना आवश्यक तेवढ्या स्वीकारून जेवढ्या जास्त आहेत तेव्हा त्यांचा मी जेव्हा त्याग करतो तेव्हाच अनावश्यक गोष्टींचा त्याग होतो, हे विसरू नका. म्हणजे मी जे चांगलं मिळवतो परमेश्वराकडून, परमेश्वराने जे काही मला चांगलं दिलंय त्यातलं मला आवश्यक तेवढं ठेवून त्याच्यापेक्षा प्रत्येक चांगली गोष्टीचा त्याग करणं. आणि कधीतरी वर्षातून एकदा नाही, नित्य नित्य. तेव्हाच माझ्या वाईटाचा पण त्याग केला जाऊ शकतो. म्हणजेच माझ्या वाईट गुणांचा आणि माझ्या वाईट प्रारब्धाचा पण त्याग केला जाऊ शकतो. मनुष्य पुढे धावतो आणि त्याचं दुर्दैव त्याच्या मागून धावत असतं. दुर्दैवाला आम्हाला सोडता येत नाही. जोपर्यंत मी सुदैवाचा त्याग करायला शिकत नाही तोपर्यंत दुर्दैवाचा त्याग होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. सुदैवाचा त्याग कसा करायचा? सुदैवाचा त्याग करायचा म्हणजे सुदैवाने मला ज्या चांगल्या गोष्टी प्राप्त झाल्यात त्याच्यामधला माझ्या ज्या आवश्यक असलेल्या गोष्टी ठेवून त्याच्या बाकीच्या सगळ्यांचा फायदा इतरांना कसा मिळेल हे बघणं म्हणजे तो त्याग. मग ते द्रव्य असेल, अन्न असेल, विचार असतील, भक्ती असेल, काही असेल, पण मला हे द्यायला हवं. म्हणून वारंवार आम्हाला प्रत्येक भारतीय धर्म सांगतो, प्रत्येक धर्म आम्हाला दानाचं महत्व सांगतो, म्हणजे त्यागाचं महत्व सांगतो. आम्ही साईचरित्राच्या 85च्या परिषदेत आपण उदी म्हणजे त्याग हे आम्हाला कधी कळू शकत नाही. हे त्यागमय जीवन त्या लक्ष्मणाचं आहे, म्हणून त्याच्या एवढा सुखी कोणी नसतो. हे त्यागमय जीवन हनुमंताचं, त्याच्या एवढा सुखी कोणी नसतो. आमच्या जीवनामध्ये दुर्दैव का आम्हाला त्याग करत नाही, तर आम्ही सुदैवाने प्राप्त झालेल्या गोष्टींचा त्याग कधीच करत नाही. म्हणून हे माझं, ते माझं, ते माझं सगळं जमून ठेवायचं. नको असलेल्या गोष्टी पण आम्ही देत नाही. हव्या असलेल्या गोष्टी काय देणार? हव्या असलेल्या गोष्टी काय देणार? लक्षात ठेवा. जोपर्यंत ह्या जगाचा नियम लक्षात घ्या राजानो, जोपर्यंत आई बाळाचा त्याग करत नाही तोपर्यंत ती आई होत नाही. हे या विश्वाचं जनन रहस्य आहे दोन्ही पातळ्यांवरती. आईच्या बीजांडकोशामध्ये जे बीज आहे आणि वडिलांच्या अंडकोशामध्ये जो स्पर्म आहे, शुक्रत्व जंतू आहे, त्यांचा ते दोघंही जोपर्यंत त्याग करत नाहीत तोपर्यंत नवीन जीव जन्माला येऊ शकत नाही, बाळ जन्माला येऊ शकत नाही. त्या दोघांच्या त्यागामधूनच, स्वतःच्या शरीराच्या इच्छेचा त्याग करण्यातूनच बाळ जन्माला येतं. आणि हेच बाळ जेव्हा आईच्या उदरात वाढतं, जोपर्यंत उदरातून बाहेर येत नाही, आई त्याचा त्याग करत नाही, तोपर्यंत ती आई आई म्हणवली जाऊ शकत नाही. ती आईपणाचं सुख अनुभवू शकत नाही. ते बाळ पोटात आहे, ती सुखावलेली आहे, पण बाळ बाहेर येतं तेव्हाच त्याच्याकडे बघून ती खरी आनंदी होते, हे मला कळलं पाहिजे. हा नियम आहे ह्या जगाचा. मग मला सांगा, हा जर ह्या जगाचा नियम आहे तर ह्या नियमाच्या विरुद्ध वागून मला आनंद कसा मिळणार? मला आनंद कसा मिळणार? जीर्ण झालेलं शरीर, त्याचा जेव्हा हा जीवात्मा त्याग करतो तेव्हाच त्याला अधिक सुंदर शरीर प्राप्त होतं. हा पण ह्या जगाचा नियम आहे, मला कळलं पाहिजे. माझ्या जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्ट त्यागानेच सुंदर होते, मला कळलं पाहिजे. म्हणजे माझं जीवन सुंदर करणारी शक्ती म्हणजे लक्ष्मण. मी नेहमी म्हणतो की सुंदरकांड म्हणजे हनुमंताचं वर्णन. हनुमंताने रामेश्वरम पासून घेतलेली उडी आणि परत तिथे गेला प्रवास, रामेश्वरम ते लंका, लंकेहून परत, हे सगळं सुंदरकांड म्हणजे हनुमंताचं आख्यान आहे. पण त्याच्यापेक्षा सांगतो, सुंदरकांड हे लक्ष्मणाचं चरित्र आहे. सुंदरकांडामध्ये लक्ष्मणाने सगळ्यात मोठा सिद्धांत मांडलेला आहे.
अवघे 4 की 5 श्लोक आहेत लक्ष्मणाविषयी. लक्ष्मणाचा उल्लेख असणार आहे, पण ते संपूर्ण आमच्या जीवनाला मार्गदर्शन करणार आहे. दैव दैव आलसी पुकारा. जेव्हा विभीषण रामाला सांगतो, दर्शन करतो, काय वाईट करत नाही, चांगलं दर्शन करतो. बाबा आधी सागर तुझा पूर्वज होता, म्हणजे त्याच्याकडे तू विनंती कर बघ, त्याने मानलं तर दैवात असेल तर सहाय्य होईल. राम म्हणतो खरं दैवात असेल तर सहाय्य होईल. लक्ष्मणाला लगेच राग येतो. ते महाराज तसे तसे कोपिष्ट असतात. गाला काय पडत नाही पडलं तर नाही पडलं. लक्ष्मणाला रामाला पण तोंडावर सांगून मोकळा, रामा मला हे तुझं काय अजिबात पटत नाही. दैव विवाह सगळं करण्याची गोष्ट आहे. तर आळशी लोक दैव दैव म्हणतात आणि भित्र्या लोकांना त्याचा आधार असतो. मी स्पष्टपणे सांगितलं की प्रारब्ध आणि दैव ह्या गोष्टी फक्त 2 लोक मानतात. ह्या 2 लोक त्यांना घाबरतात. मानायला प्रत्येकानेच पाहिजे. घाबरतो कोण, काय त्यांचा आधार कोण घेतो तरी ते आळशी मनुष्य किंवा भित्रा मनुष्य. जो भित्रा नाही आणि जो आळशी नाही तो प्रारब्धाला घाबरत नाही. तो प्रारब्धाला घाबरत नाही. लक्ष्मणाने जो संदेश पाठवलाय रावणाला, तो संदेश पण एवढा सुंदर आहे. अवघ्या 2 श्लोकांचाच आहे, पण तो ऍप्ट संदेश पाठवतो. हे सगळं आम्हाला बघायचं पुढे. तर हा जो लक्ष्मण आहे ना, हा लक्ष्मण माझ्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास सुंदर करतो. सुंदर करतो. सुंदरकांडाच्या प्रवासाचा कर्ता आहे हनुमंत, करविता आहे राम, आणि त्याचा एक्सपोज करणारा, सत्य ट्रूथ रिव्हील करणारा, सत्य प्रगट करणारा यातलं सगळं आहे लक्ष्मण. त्यामुळे सुंदरकांडाचं माझ्यासाठी असणारा दिग्दर्शक कोण आहे तर लक्ष्मण आहे. आणि म्हणूनच तो माझं जीवन पण सुंदर करू शकतो. कारण जन्मापासून आईचं बीज आणि माझ्या वडिलांचं बीज एकत्र येऊन मी पहिल्यांदा प्रगटलो जीव म्हणून, तिथपासून माझ्या मृत्यूपर्यंतच्या सगळ्या प्रत्येक क्रियेला अर्थ फक्त त्यागाने प्राप्त होतो. आणि तो त्याग मला जो देऊ शकतो तोच माझं जीवन सुंदर करू शकतो. अजून पण तुम्हाला सांगतो, बऱ्याच ठिकाणी ही पद्धत आहे की बाई जेव्हा बाळंत व्हायला निघते, तिला प्रसूती वेदना होतात, तेव्हा बाई नमस्कार करते ती पहिल्यांदा लक्ष्मणाला. किती जणांना माहिती आहे की माहित नाही, मला माहित नाही. पण ज्या घरांमध्ये पहिल्यापासून रामरक्षा म्हटली जाते, रामलक्ष्मणच्या मूर्ती आहेत, त्या घरामध्ये जेव्हाच ती निघते तेव्हा तिला पहिल्यांदा लक्ष्मणाच्या पायावर डोकं ठेवायला सांगितलं जातं. कारण प्रसूतीचा त्राता तो मानलेला आहे. त्याग, त्या त्यागाची सामर्थ्य देणारा, म्हणजे चांगला लेबर व्हावा, म्हणजे चांगली प्रसूती व्हायची ताकद देणारा कोण आहे? लक्ष्मण आहे. हे आम्हाला कळलं पाहिजे. आम्ही फक्त बाबा चला लक्ष्मण असले काहीतरी देव करणार म्हणून त्याला नमस्कार करून पुढे जातो, पण याच्या मागचं रहस्य आम्हाला कळलं पाहिजे. हे रहस्य या सौमित्राचं. असा हा तेन त्यक्तेन भुंजिता हे तत्व म्हणजे सुमित्रा. आणि तो त्याग देण्याची शक्ती ज्याच्याकडे आहे तो लक्ष्मण म्हणजे सौमित्र. ती स्निग्ध आहे म्हणून हा महास्निग्ध आहे. हा तिचा अर्क आहे, हा महास्निग्ध आहे. सुमित्रा एक स्निग्ध तर हा 108 स्निग्ध आहे. असा हा सौमित्र. आता पुढच्या वेळेस आम्हाला बघायचं आहे की मुखम सौमित्री वत्सला. आता मला पुढच्या वेळेस बघायचं आहे सौमित्री वत्सल म्हणजे काय. मुखाची गोष्ट नंतरच येईल. पुढच्या वेळेस आम्ही बघणार आहोत सौमित्री वत्सल राम कसा. हरिओम.